अमेरिकेनं भारताला 2 मोठे धक्के दिले आहेत. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावलाय. 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर 25% कर लावण्यात आलेला आहे. दोन्ही देशांमध्ये सगळं काही ठीक नाही असं विधान सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. तर माझ्या विनंतीनंतर भारतानं पाक सोबतचं युद्ध थांबवलं असं विधान पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. ट्रम्पचे भारताला 2 धक्के. ऑगस्ट पासून अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे. तर माझ्या विनंतीनंतर भारत पाकला युद्ध थांबवलं असं ट्रम्प पुन्हा बोलले. रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केल्यामुळे टॅरिफ लावण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे. अमेरिकेचा भारतावर 25% टॅरिफ. भारत आपला मित्र देश असला तरी आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यवसाय केला, कारण त्यांचा आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसंच त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केलंय आणि ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्या वेळेला सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगलं नाही. त्यामुळे भारताला 1 ऑगस्ट पासून 25% आयात शुल्क तसंच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल. भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केलं तर दंड लावण्यात येईल. They're my friends and he's my friend. And you know, they ended the war with Pakistan at my request, and that was great. And Pakistan did also. You know, we did a lot of great settlements, including the recent one, as you know, with Cambodia. So that was a great one. I think that's been pretty well finalized now, right? India's been a good friend, but India has charged basically more tariffs than almost any other country. You know that, right? Over the years. But now I'm in charge, and you just can't do that. I think the trade deals are working out very well, hopefully for everybody, but for the United States, they're very, very good. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर पियुष गोयल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. संसद भवनामध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तर मोदी ट्रम्पच्या मैत्रीची भारताला किंमत मोजावी लागते असं ट्विट काँग्रेसनं केलंय. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर काँग्रेसनं ट्विट करत टीका केली. काँग्रेसचं ट्विट आपण पाहूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावला आणि दंडही लावला. नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचे परिणाम देश भोगत आहे. मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला, त्यांना मिठी मारली. यामधून मोदींनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली. शेवटी ट्रम्प यांनी भारतावर कर लादला. भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. आणि आता वळूया पुढल्या बातम्यांकडे. रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची आज भेट घेतली. पुणे पार्टी प्रकरणानंतर या भेटीला महत्त्व आहे. दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यावरून एकनाथ खडसेंनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. पुणे पोलिसांनी आमच्या बदनामीसाठी सर्व प्रकार घडवून आणल्याचा आरोप खडसेंनी केलाय. पुणे पार्टी प्रकरणातील रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरून एकनाथ खडसेंनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले. पुणे पोलिसांनी आमची बदनामी करण्यासाठी हे सर्व प्लांट केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. तर कोर्टामध्ये देवाशपथ सांगतो, मी असं काही केलं नाही असं प्रांजल खेवलकर रोहिणी खडसेंच्या कानात म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलंय. ज्यावेळेस हा पोपटाने आणि यादव हे दोघं जण आले, ते दोघं जण त्या महिलांना सोबत घेऊन आले, मुलींना सोबत घेऊन आले. अंमली पदार्थाचा संदर्भ जो आला तो ह्या महिला आल्यानंतर आला आणि प्लॅन केल्याशिवाय महिला तिथे येऊ शकत नव्हत्या. प्रांजलने हे सांगितलं, मी बायकवाड सांगतो, मी कोणतेही ड्रग घेतलेले नाही. मग यांनी कोणता खोटा रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला चॅलेंज केलं पाहिजे हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टात किंवा वरिष्ठ पातळीवर. असे कोणतेही उद्योग मी केले नाही. या महिलांना मी ओळखत नाही, मी कधी पाहिलं पण नाही आयुष्यामध्ये महिला वगैरे. या पुणे पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पोलिसांच्या कोठडीत आहेत. खासगी गोष्टी व्हायरल कशा झाल्या असा सवाल करत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जे 2 अनवॉन्टेड जे लोक आहेत त्या लोकांचा आमचा संबंध नव्हता. त्यांनी 5 दिवस आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, वारंवार फोन केला
आणि नंतरून ते उशिरा आले, दरवाजा वाजवला, इतर कुठलेही हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय असं सांगण्यात आलं आणि ते आल्यानंतरून ही रेड पडण्यात आली. ते मोबाईलमध्ये ते फोटो सुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते. तर आम्ही CP साहेबांना ती एक मागणी केली. दुसरी मागणी अशी केली आहे की आमचे फोटो कुणी व्हायरल केले. तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली, त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलीसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं. कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ड्रग्ज कुठल्याही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज सोबत सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवल्याचा संशय यावेळी वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केला. त्या महिलेच्या पर्समध्ये कोकीन आढळलं, ती महिला पोलिसांनीच तिकडे पाठवली होती असा संशय आम्हाला यायला लागलाय. कारण तो व्हिडिओ जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये ती महिला सरळ सरळ पोलीस आले की न सांगता त्यांना काढून देते. ह्याचा अर्थ काय आहे? चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते. या संपूर्ण कारवाईच्या विरोधात तात्काळ त्यांच्या घरातल्यांशी चर्चा करून उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत. उच्च न्यायालयात देखील जाऊन आम्ही त्याच्याविषयी दाद मागणार आहोत. ती FIR रद्द करून मागणार आहोत आणि केलेल्या बदनामीचा नुकसान भरपाई देखील मागणार आहोत. या प्रकरणी आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी देखील खडसे कुटुंबानं केली आहे. या संदर्भात असीम सरोदे यांच्याशी देखील खडसेंची चर्चा झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे याचं विशेष मकोका कोर्टानं निरीक्षण नोंदवलं. वाल्मिक कराड संदर्भात पुरावे, अनेक साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलंय. वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे सादर केला होता. यावर कराडला दोषमुक्त का करता येणार नाही याची कारणं न्यायालयानं सांगितली आहे. वाल्मिक कराड संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. कराडनं आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराड कटाचा मुख्य सूत्रधार. 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कराडनं साथीदारांसह आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साथीदारांनी खुनाचा कट रचला. खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं असल्याचं म्हणत न्यायालयानं याचिका फेटाळली आहे. आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनीही कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध केला. कराड विरोधात सबळ पुरावे असल्यानं त्याचा जामीन फेटाळण्यात आल्याचंही न्यायालयानं निरीक्षणात नमूद केलंय. या टोळीचा म्होरक्या आणि या खुनाचा जो म्होरक्या आहे तो कोर्टाने निरीक्षणामध्ये नोंदवलेला आहे. हे लोक जे आहेत ते आम्हाला दोषमुक्त, त्या ठिकाणी दोषमुक्त करा म्हणून कोर्टापुढे गेलेले. कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज तर फेटाळून लावलाच. महाराष्ट्राचं गृह मंत्रालय अजून त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही. माझी विनम्र विनंती आहे देशाच्या गृह मंत्र्याला, तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची CBI इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृह मंत्रालयाला विनम्र विनंती. संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण ते कोणते काय वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीच्या एका नेत्याचेच मित्र आहेत. त्यामुळे मैत्रीला कसं जागायचं हे सरकार कदाचित ठरवेल. 1 नंबरचा आरोपी असल्यामुळं या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झालेलं आहे. या तपासामध्ये ज्या लोकांनी फरार करण्यामध्ये, ज्या लोकांमध्ये यांना आरोपींना आश्रय देण्यामध्ये भूमिका घेतल्या होत्या, कमी जास्त प्रमाणात शिक्षा होईल, पण शिक्षा होणार हे मी तुम्हाला ठामपणे आज सांगतो आणि ती त्यांना शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी 11:30 वाजता वर्ष बंगल्यावर त्यांची भेट होईल. दरम्यान हत्या प्रकरणामधील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा CDR काढावा आणि ज्या लोकांनी तपास थांबवला त्यांना आरोपी करावा अशी मागणी फडणवीसांकडे केली जाणार आहे. रात्री उशिरा 11 वाजता फोन आला माझ्या भावाला की मुख्यमंत्री साहेबांच्या OSDचा की गुरुवारी 11 वाजता साहेब तुम्हाला भेटणार आहेत. मग आता आम्ही 12च्या दरम्यान आज इथून मुंबईला जाणार आहोत. पण दादांनी एवढं आम्हाला म्हणजे पाठिंबा दिला. सगळं महाराष्ट्रात माझ्यासोबतच आहे,
पण दादांना जेव्हा मी आवाज दिला, दादा माझ्या भेटीला येऊन गेले, मी त्यांच्या भेटीला गेले. नंतर दादांनी एवढं गरीब कुटुंबावर अन्याय झाला म्हणून ह्याच्यामध्ये उतरले दादा मॅटरमध्ये. आणि दादांनी डायरेक्ट OSDला बोलून मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला टाईम मिळवून दिला आहे. कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा दावा रोहित पवार यांनी केलाय. कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला असून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असा विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे. तर हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार या संदर्भात खुलासा करेल का? सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गवासी अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? #पत्ते खेळणारा मंत्री असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. दरम्यान आपण राजकीय काहीही भाष्य करू इच्छित नसल्याचं म्हणत कोकाटेंनी यावर बोलणं टाळलंय. मी राजकीय दृष्ट्या आज काही बोलू इच्छित नाही. त्यामध्ये आजचा हा धार्मिक वातावरण आहे, धार्मिक सोहळा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेत. त्यामुळे राजकीय गोष्टीवरती बोलणं उचित होणार नाही. वादात अडकलेल्या कोकाटेंच्या मंत्रिपदावर गंडांतर आलं होतं, मात्र तुर्तास तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना अभय दिल्याची चर्चा आहे. यावर कोकाटेंनी अजित पवारांसमोर दिलगिरी व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलेन, अशी चूक पुन्हा करणार नाही असं म्हटलंय. माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे. कणखर निर्णय घेणारा कठोर नेता म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत असू, तर त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा शिस्त म्हणून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तिकडे लातूरात सुद्धा अजित पवार आणि कोकाटेंचा फोटो असलेले बॅनर्स हातात घेऊन छावा संघटनेनं निषेध आंदोलन केलं. अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल. परंतु अजितदादांनी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत. तुम्ही सगळे एका माळाचे मणी आहात, फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला. तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार. म्हणजे लहान लेकरासारखा खेळ ह्या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे. कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. असे विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. अनिल पवार हे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक आहेत. दरम्यान अनिल पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंनी ठाकरेंकडे आग्रह केला होता. भुसेंची इच्छा ठाकरेंनी नाही पण शिंदेंनी पूर्ण केली असा आरोप राऊतांनी केलाय. यावर भुसेंनी देखील उत्तर दिले. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यावर ईडीची धाड पडली आहे. अनिल पवारांच्या मालमत्तांवर राज्यभरात कारवाई सुरू आहे. वसई विरारमधल्या 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकाम प्रकरणात अनिल पवार ईडीच्या रडारवर आले. अनिल पवार हे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक आहेत. दादा भुसेंच्या शिफारशीनुसारच अनिल पवार यांना आयुक्तपदी बढती देण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे. त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण ठीक आहे, आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांचं वसईला त्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आलेलं आहे. पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही. ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. त्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे कोण दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदेशीर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.
अनिल पवार हे आपले नातेवाईक असल्याचं दादा भुसेंनी मान्य केलंय. पण अनिल पवारांसाठी शिफारस केली की नाही याचं उत्तर मात्र भुसेंनी दिलं नाही. अनिल पवार यांची शिफारस कधी काही केली होती का, त्याबद्दल काय सांगायचं? समोरच्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्या पद्धतीने आपण काम करत राहतो. राहिला विषय तर त्यांनी पुरावे द्यावे ना. ते पहिलेच खोटं बोलले. भुसेंनी शिफारस केली नाही. बघा, ते नातेवाईक नाहीत असं मी बोललो का? नातेवाईक आहे हे तुम्ही मान्य केलं, पण शिफारस केली होती की नाही त्याचं स्पष्ट उत्तर. मी असं पण सांगू शकतो की ते खूप लांबचं नातेवाईक आहेत. आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी वकील दाखल झालेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत वकिलांची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांनी पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये ही बैठक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलाय. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय हायकोर्टानं दिला होता. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा आदेश कायम ठेवलाय. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा असे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते. आव्हान देण्यासाठी पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते, मात्र सुप्रीम कोर्टानं आदेश कायम ठेवले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः कोर्टामध्ये लढत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू 15 डिसेंबर 2024 रोजी कोठडीत झाला होता. मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही, पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं. हायकोर्टाने थेट पोलिसांवर FIR करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी FIR तर करायला सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे. पण ही माझी प्राथमिक माहिती आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन. मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता तोच निकाल कायम ठेवला असं म्हणावं लागेल. हा, तोच निकाल कायम ठेवलाय. त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. राज्य शासनच याच्यामध्ये आरोपी आहे, त्याच्यामुळे आरोपी हे राज्य शासन आहे हे आम्ही कोर्टाला ठासून सांगितलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल की सुप्रीम कोर्टानं हो, हा दिलासा आहे. सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. माझ्या लेकरानं संविधानाचं रक्त सांडलं ना, या रक्ताचं कधी संविधानासाठी वाया जाणार नाही. बाळासाहेब एक भावासारखं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले, म्हणून मला सगळ्या कोर्टाची मी आभारी आहे. आणि कोर्टानं जसं न्याय दिले ना, आरोपीला अटक करा म्हणून सगळ्यांना ते कोर्टाचं पालन करावंच लागत ना. आजच्या आज सगळ्या आरोपीला अटक करावा. ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं होतं. तर प्रणिती शिंदे यांनी सैन्याचा आणि पहलगाम हल्ल्यामधल्या मृतांचा अपमान केल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था. कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे 26 आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे, त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे. ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे.
रशिया आणि जपानच्या किनाऱ्यावर सुनामीच्या लाटा उसळत आहेत. रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. रशियामधल्या भूकंपामुळे जगातल्या 7 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा देण्यात आलाय. रशियाच्या कामचटका भागात 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे जगातल्या 14 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा देण्यात आलाय. रशिया, अमेरिका, जपान, चिली, इक्वेडोर, गुआम, हवाई बेटं, कॅनडा, पेरू, मेक्सिको, न्यूझीलंड, चीन, फिलिपिन्स आणि इंडोनेशियाला सुनामी अलर्ट देण्यात आलाय. रशियातला हा भूकंप जगात आजपर्यंत झालेल्या भूकंपापैकी 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या क्रेसेंट सिटीमध्ये पाण्याची पातळी वाढली. कॅलिफोर्निया राज्यातल्या किनारी प्रदेशात काही मीटर उंचीच्या लाटाही उसळल्यात.